शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटलांशी संबंधित असलेल्या कारखान्याचा बोर्ड अज्ञात व्यक्तींनी रातोरात बदललाय। जतमधला हा कारखाना जयंत पाटलांनी कवडीमोल भावामध्ये खरेदी केल्याचा आरोप गोपीचंद पडळकर यांनी केलाय। पाहुयात एक रिपोर्ट। भाजप नेते गोपीचंद पडळकरांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटलांवर गंभीर आरोप केले। सांगली जिल्ह्यातल्या जत तालुक्यातला राजे विजयसिंग डफळे कारखाना जयंत पाटलांनी कवडीमोल भावात विकत घेतल्याचा दावा पडळकरांनी केलाय। जयंत पाटलांनी हा कारखाना पुन्हा सभासदांच्या नावावर करावा अशी ही मागणी त्यांनी केली आहे। जयंत पाटलांनी तो कारखाना कवडीमोल दराने स्वतःच्या घशामध्ये घालून घेतलेला आहे। सर्व सभासद शेतकऱ्यांची मागणी आहे की तो कारखाना त्यांनी परत सभासदांना द्यावा। 22,000 सभासद आहेत। जर तुम्ही सुसंस्कृत असाल तर हजारो कोटी रुपयाचा, कारण 250 एकर जमीन आहे, तर एवढी मोठी प्रॉपर्टी 40 कोटीमध्ये घशात घातलेली आहे। तुम्ही जर सुसंस्कृत आणि संस्कारी असाल तर तात्काळ हा कारखाना सभासदांच्या नावावर करून द्या। विक्री झाल्यानंतर कारखान्याचं राजे विजयसिंग डफळे हे नाव बदलून राजाराम बापू सहकारी साखर कारखाना असं करण्यात आलं होतं। पण रातोरात अज्ञातांनी राजाराम बापूंच्या नावाची पाटी उतरवली। वाहतूकदार असतील, वाहनधारक असतील, या सगळ्यांच्यासाठी हा कारखाना एक वरदान आहे। आणि अशा परिस्थितीत काही मंडळी चुकीच्या वल्गना या ठिकाणी करत आहेत। त्यांचा या पाठीमागचा दुसरा हेतू कोणताच नाही। राजकारणासाठी आपल्या पोळ्या भाजून घेण्यासाठी चुकीच्या पद्धतीनं घटना तयार करणे, महाराष्ट्रात सगळीकडे वादाचं चित्र निर्माण करणं आणि खऱ्या अर्थानं लोकांच्या हाताला काम देणारा हा कारखाना आहे। जतमधील राजाराम बापू पाटील सहकारी साखर कारखाना हा पूर्वाश्रमीचा राजे विजयसिंग सहकारी साखर कारखाना होता। दुष्काळामुळे जतचा साखर कारखाना बंद पडला। त्यामुळे थकीत कर्जापोटी कारखाना विक्रीला काढण्यात आला। त्यावेळी राज्य शिखर बँकेकडून डफळे सहकारी साखर कारखाना लिलावात काढण्यात आला, ज्यात जयंत पाटलांच्या राजाराम बापू पाटील साखर कारखान्यानं 47 कोटी 86 लाख रुपयांमध्ये हा कारखाना विकत घेतला। सध्या गोपीचंद पडळकर हे जतचे आमदार आहेत। पडळकर आणि जयंत पाटलांमधला हा वाद सर्वश्रुत आहे। त्यामुळे आता कारखान्याच्या विक्रीचा वाद वाढण्याची शक्यता आहे। शंकर देवकुळे, TV9 मराठी, सांगली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।